प्रार्थनाष्टक श्लोक। शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन, दया सिंधो सत्स्वरूपा मायातमविनाशन, जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया। श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका, भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका, सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती, जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती, तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी, क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे, अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे, तू धेनू वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी, स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी, ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर, शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर। ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन, पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही, तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी, तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण, तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी, तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया, राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे, कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे, पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी, थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे, भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे, गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा, तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया, ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख, माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया, आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती, सागरा गोड करण्याची शक्ती आपण मध्ये साची, म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा, कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी, आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार, शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची, असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा, ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर, पठणकर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी, शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण, शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी, हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा, तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया, स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती, ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो, ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे, कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू, धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी, हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा, संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण, स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा, भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल, अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे, धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी, तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका, शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा, जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम, त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन, मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी, शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात, तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी, श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी, पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध, महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले, प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी, लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार, दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा, स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी, हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा, श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
अथ श्री साई सच्चरित अध्याय 27 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। दृढ धरिल्या श्री सद्गुरु चरण, घडे ब्रह्मादि त्रैमूर्ती नमन, साक्षात परब्रह्माभिवंदन, स्वानंद घन सुप्रकट, मारिता एका सागरी बुडी, साधती सकल तीर्थ परवडी, बैसता गुरुपदी देवुनी दडी, आतुडती बुडी सकल देव। जय जयाजी साई सद्गुरु, जय जयाजी सायुज्य कल्पतरु, जय जयाजी निजबोध सागरु, कथेसी आदरू उपजवी। मेघोदका लागी चातक, तैसे तव कथामृता भाविक, सेवोत तुझे भक्त सकळिक, पावोत सुख सदैव। परिसता तव कथा निर्मळ, स्वेद अंगी फुटो निखळ, नेत्री दाटो प्रेमजळ, प्राण पांगुळला राहो। मना येवो गहिवर, रोमांच उठोत वरचेवर, रुदन स्फुंदन वारंवार, घडो सपरिवार श्रोतया। तुटूनी जावोत परस्पर विरोध, सान थोर भेदा भेद, हाच गुरुकृपावबोध, करावा शोध अंतरी। येईन हा दृष्टी दाविता, सर्वेंद्रिया याची अगोचरता, सद्गुरु वीण याचा दाता, न मिळे धुंडिता त्रिभुवनी। कामादि षड्विकारोपशम, भक्तिभाव निस्सीम प्रेम, नुपजता गुरुपदी निष्ठा परम, होईन उद्गम अष्टभावा। भक्ताचे जे निज सुख, तेणेची गुरुसी परम हरिख, भक्त जो जो परमार्थोन्मुख, तो तो कौतुक गुरु ते। देह गेह पुत्र जाया, मी माझे हा व्याप वाया, ही तो सर्व क्षणिक माया, जैसी छाया दुपारची। बाधू नये मायेची गुंती, ऐसे जरी असेल चित्ती, अनन्य भावे साई प्रती, शरणागती संपादा। लावावया मायेचा अंत, वेदशास्त्री टेकिले हात, पाहिल जो भूती भगवंत, तो चितो निश्चित तरेल। सोडून या निजामशाही, धन्य तो पाटील चांदभाई, सवे घेऊन फकीर साई, आरंभी येई नेवासिया। तेथे वर्ष 6 मास, फकीराचा होई निवास, तेथेच कानड गावीच्या कमास, सहवासास ठेवियले। असो पुढे प्रसिद्ध टाकळी, घेऊन तेथील दगडू तांबोळी, कमाबाबा समवेत ही मंडळी, तेथून आली शिर्डीस। जागोजागी अपरिमित, पवित्र स्थळे तीर्थे बहुत, परी साईंच्या भक्तांप्रत, शिर्डीच अत्यंत पवित्र। जरी न दैवे येता हा योग, कैचा मग हा महाभाग, आम्हा दीना हा संयोग, महद्भाग्य हे आमुचे। जे जे भक्त शरणागत, साधावया तत्कार्यार्थ, साई तयास दावी यथार्थ, सन्मार्ग हितार्थ तयांच्या। तरी श्रोता एकाग्रमन, होऊनी करा सच्चरितावर्तन, ते हे परम गुरुकृपा साधन, चरित्र पावन साईंचे। गताध्यायी निरूपण, एकास निजगुरुपदी स्थापन, अक्कलकोट स्वामींची खूण, एकास देऊन जागविले, एकाचा चुकविला आत्मघात, युक्ती योजूनी अकल्पित, जीवदान दिधले क्षणात, ओढवला देहांत टाळूनी। आता या अध्यायी कथन, कधी साई कैसे प्रसन्न, होऊन करीत अनुग्रहदान, सुख संपन्न भक्तांस। दीक्षा प्रकार तो अद्भुत, कैसा कवणा लागी होत, विनोदपूर्ण हासत खेळत, श्रोते परिसोत सावचित्त। उपदेशाच्या अनेक रीती, मागा वर्णिल्या येच ग्रंथी, जैसी ज्याची ग्राहक स्थिती, मार्ग उपदेशिती तैसाच। वैद्य जाणे रोगाचे निदान, तयास ठावा मात्रेचा गुण, रोग्यास नाही त्याची जाण, आधी आण गुळ म्हणे। गुळ गोड परी अपकारी, रोगी तदर्थची हट्ट धरी, घेईन वाटी औषधाची करी, गुळ करावरी न ठेविता, चालेन रुग्णावरी सक्ती, वैद्य तेव्हा युक्ती योजिती, आधी गुळ मग औषध देती, परी साधिती निजकार्य। मात्र अनुपान तेवढे बदलती, जेणे गुळाचे दोष हरपती, योजिली औषधे कार्यक्षम होती, तेच की रीती बाबांची। हाच नव्हे सर्वत्र नियम, अधिकार आणि मनोधर्म, जैसी सेवा भक्त प्रेम, तैसाच उपक्रम अनुग्रहा। नवल बाबांची अद्भुत कृती, जेव्हा कोणा प्रसन्न होती, तया मग ते अनुग्रह देती, कवण्या स्थिती ते परिसा। आले एकदा तयांचे चित्ता, ध्यानी मनी कोणाच्या नसता, सहज थट्टा विनोद करिता, भक्त कृतार्थता साधित। इच्छा उद्भवता ग्रंथ वाचनी, सहज येई भक्तांच्या मनी, ग्रंथ बाबांच्या हाती देऊनी, प्रसाद म्हणून तो घ्यावा। पुढे मग त्या ग्रंथाचे वाचन, केलिया होईल श्रेय संपादन, श्रोत्या वक्त्यांचे परमकल्याण, प्रसाद पूर्ण श्रवणते। कोणी दशावतार चित्रे, कोणी दशावतारांची स्तोत्रे, कोणी पंचरत्नी गीते समपवित्रे, पुस्तके चरित्रे अर्पित। दासगणू ही संतलीलामृत, भक्तलीलामृत ही अर्पित, कोणी विवेक सिंधू ग्रंथ, बाबा ते देत श्यामा ते। पुस्तके श्यामा ही तुझला व्हावी, म्हणती घरी बांधून ठेवी, श्यामाने आज्ञा शिरी वंदावी, पुस्तके रक्षावी दप्तरी। आणून ऐसे भक्त मनी, ग्रंथ आणीत दुकानातुनी, की बाबांचे हाती देऊनी, प्रसाद म्हणून मागावे। स्वभाव बाबांचा जरी उदार, हेही कराया लागे धीर, नेती माधवरावांस बरोबर, करीती समोर तयांसी। तया करवी बाबांचे हाती, समय पाहून ग्रंथ देती, बाबांस जैसी ग्रंथांची महती, तैसीच भक्त स्थिती ठावी। भक्तांनी द्यावे ग्रंथ करी, बाबांनी चाळावे वरचेवरी, भक्तांनी घ्यावया ते माघारी, हस्त पुढारी धरावे। परीन बाबा तया ते देती, ते तो देती माधवरावांप्रती,
म्हणत श्यामा ठेवया प्रती असू दे संप्रती तुझपाशी. श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती हे जे आतुरते हात पसरती त्यांच्या त्यांस देऊ का प्रती तरी ते वदती तू ठेव. एकदा भक्त काका महाजनी आवड जयांस भागवत वाचनी सवे ग्रंथाची प्रत घेऊनी शिरडी लागून पातले. माधवराव भेटू आले वाचू म्हणून पुस्तक उचलले हाती घेऊन मशिदी गेले सहज पुसियेले बाबांनी. श्यामा हे हाती पुस्तक कसले श्यामाने ते निवेदन केले बाबांनी ते हाती घेतले परत केले पाहून. हेच पुस्तक हीच प्रत हेच नाथांचे भागवत होते श्रीकर प्रसाद प्राप्त महाजनीं प्रत पूर्वीच. ग्रंथ नव्हे तो मालकीचा आहे काका महाजनींचा वाचू तात्पुरता जाहली इच्छा स्पष्ट वाचा कळविले. तरीही बाबा वदती तयाला ज्या अर्थी म्याहा तुझ दिधला ठेव तू आपुले संग्रहाला येईल कामाला दप्तरी. असो पुढे काही काले पुनश्च काका शिर्डीस आले सवे आणिक भागवत आणिले हस्ती ओपिले साईंच्या. प्रसाद म्हणून माघारा दिधले नीट जीवलाव आज्ञापिले की ते जीवाभावाला आपुले येईल आश्वासिले काकास. हेच कामी येईल आपुले नको देऊ हे कोणास वहिले ऐसे मोठ्या कळकळीने कथिले सप्रेम वंदिले काकांनी. बाबा स्वये अवाप्त काम पदार्थ मात्री पूर्ण निष्काम भागवत जयांचा आचरता धर्म संग्रह श्रम किमर्थ. कोण जाणे बाबांचे मन परी हे ग्रंथांचे संमेलन व्यवहार दृष्ट्या अतिपावन श्रवण साधन निजभक्ता. शिर्डी आता स्थान पवित्र देशोदेशींचे बाबांचे छात्र होतील वेळोवेळी एकत्र ज्ञानसत्र मांडतील. तेव्हा हे ग्रंथ येतील कामा दप्तरातून दावील श्यामा स्वये आपण जाऊ निजधामा ग्रंथ प्रतिमा होतील. ऐसे हे ग्रंथ परम पावन असो शिर्डी वा अन्य स्थान वाचिता भक्तास व्हावी आठवण संग्रह कारण असेल हे. असो रामायण वा भागवत परमार्थाचा कोणताही ग्रंथ वाचिता रामकृष्णादिकांचे चरित साईच दिसत मागे पुढे वाटे या ग्रंथांच्या विभूती साईच नटला तेथे स्थिती श्रोते वक्ते नित्य देखती समोर मूर्ती साईंची. ग्रंथ करीती गुरुस अर्पण किंवा ब्राह्मणा करीती दान त्यातही आहे दात्याचे कल्याण शास्त्र प्रमाण ये अर्थी. हे काय स्वल्प प्रयोजन की जे श्यामास बाबांचे नियोजन त्वा हे ग्रंथ गृही नेऊन दप्तरी संरक्षण करावे. जैसा श्यामा भक्त निस्सीम तैसेच तयावर बाबांचे प्रेम तयास लावावा काही नियम उदेला काम साई मनी. तव ते पहा काय करीती जरी श्यामाची इच्छा नव्हती तरी तयावरी अनुग्रह करीती कवण्या स्थिती ते परिसा. एके दिवशी मशिदीसी बुवा एक रामदासी होता नित्यनेम तयासी रामायणासी वाचावे. प्रातःकाळी मुखमार्जन स्नान संध्या भस्म चर्चन करोनी भगवे वस्त्र परिधान अनुष्ठान मांडावे. विष्णू सहस्र नामावर्तन मागून अध्यात्म रामायण पारायणावरी पारायण श्रद्धा परिपूर्ण चालावे. ऐसा किती एक काळ लोटता माधवरावांची वेळ येता आले साई समर्थांचे चित्ता काय ती वार्ता परिसावी. फळली माधवरावांची सेवा लावावा काही नियम जीवा भक्तिमार्गाचा प्रसाद व्हावा लाहो विसावा संसारी. ऐसे बाबांचे आले मनी रामदासास जवळ बोलावुनी म्हणती पोटात आली कळ उठुनी आतडी तुटूनी पडतकी. जाही राहीन पोटदुखी आणखी सत्वर सोनामुखी मारिल्या विण थोडीसी फकी जाईन रुखरुखी पोटाची. रामदास बिचारा भावार्थी खूण घालून ठेविली पोथी गेला धावत बाजाराप्रती आज्ञावर्ती बाबांचा. रामदास खाली उतरले इकडे बाबांनी काय केले तात्काळ आसनावरून उठले जवळ गेले पोथीच्या. तेथे इतर पोथ्यात होती विष्णू सहस्रनामाची पोथी उचलून बाबांनी घेतली हाती आले मागुती स्वस्थाना. म्हणती श्यामा ही पोथी कनी पाहे पहा बहुगुणी म्हणून देतो तुझला गुणी ती त्वा वाचूनी पहावी. एकदा मज उपजली नड काळीज करू लागले धडधड झाली जीवाची चडफड दिसेन धडगत माझी मज. ऐसिया त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुझला या पोथीचा जो उपयोग झाला हा जीव तरला तिचेनी. क्षणैक उरी विसावा दिला तात्काळ हा जीव गार झाला अल्लाच वाटे पोटी उतरला जीव हा जगला तिचेनी. म्हणून श्यामा ही तुझला नेई ओझे ओझे वाचित जाई रोज एकादे अक्षर घेई आनंददायी ही मोठी. श्यामा म्हणे ही मजला न लगे रामदास मज भरेल रागे तो म्हणेल मीच त्याचे मागे कर्म बाबुगे हे केले. आधीच तो जातीचा पिसाट माथे फिरू तापट खाष्ट किमर्थ व्हावी ही कळ फुकट नको कटकट ही माते. शिवाय पोथीची लिपी संस्कृत माझी वाणी रांगडी कुश्चित जोडाक्षरहीन जिव्हेस उलटत उच्चार स्पष्ट होईन मज. पाहुनी बाबांचे कृत्य सकळ बाबा लाविती वाटले कळ बाबांस श्यामाची केवढी कळकळ श्यामास अटकळ नाही ती. माझा श्यामा असेल खुळा परी मजला तयाचा लळा लोभ लावी जीवा आगळा तयाचा कळवळा मज मोठा. ही विष्णू सहस्रनाम माळा बांधीन स्वहस्ते तयाचे गळा करीन तया भवदुःखा वेगळा लावीन चाळा वाणीला. नाम पापाचे पर्वत फोडी नाम देहाचे बंधन तोडी नाम दुर्वासनेच्या कोडी समोळ दवडी लोटुनी. नाम काळाची मान मोडी चुकवी जन्ममरण ओढी ऐसिया सहस्रनामाची जोडी श्याम्यास गोडी लागावी.
नाम प्रयत्ने घेता चोखट अप्रयत्ने ही नाही ओखट मुखासी आले जरी अवचट प्रभाव प्रकट करील नामा परीस सोपे आन अंतःशुद्धीस नाही साधन नाम जिव्हेचे भूषण नाम पोषण परमार्था नाम घ्यावया नलगे स्नान नामासी नाही विधिविधान नामे सकळ पाप निर्दळण नाम पावन सर्वदा अखंड माझे ही नाम घेता बेडा पार होईल तत्वता न लगे काही इतर साधनता मोक्ष हाता चढेल जया माझे नामाची घोकणी झालीच तयाचे पापाची धुणी तो मज गुणियाहुनी गुणी जया गुणगुणी मन्नामी हेच बाबांचे मनोगत तदनुसार मगते वर्तत श्यामा जरी नको म्हणत बाबा ते सारीत खिशात वाड वडिलांची पुण्याई सबळ तेनेच साई कृपेचे फळ ऐसे हे सहस्रनाम निर्मळ प्रपंच तळमळ वारील इतर कर्मा लागे विधी नाम घ्यावे कधीही निरवधी तयान अनध्याय प्रदोष बाधी उपासना साधी नाही तुझी नाथांनीही येच रीती एका आपुल्या शेजारी यावरती हेच सहस्रनाम मारो निमाथी परमार्थपंथी सुदिले नाथा घरी नित्य पुराण शेजारी जातीचा ब्राह्मण होता स्नान संध्या विहीन दुराचरण निमग्न कधी करीना पुराण श्रवण वाड्यात पाऊल ठेवीना दुर्जन नाथ होऊन या सकरुण केले पाचारण तयास उंचवर्णी असोनी जन्म वाया जातो हे जाणोनी वर्म नाथास उपजली कृपा परम कैसा हा उपरम पावेल म्हणून तयाने नको म्हणता सहस्रनामाची तिधली संथा एक एक श्लोक पढविता पढविता निजोद्धारता लाधला या सहस्रनामाचा पाठ चित्तशुद्धीचा मार्ग धोपट परंपरागत हा परिपाठ तेनेच ही आटाट बाबांना तो आले रामदास जलद घेऊनी सोनामुखी अगद अण्णा उभेच कळीचे नारद वृत्तांत साध्यंत कळविला आधीच रामदास आतताई वरी नारदाची शिष्टाई मग त्या प्रसंगाची अपूर्वाई कोण गाईल यथार्थ आधीच रामदास विकल्पमूर्ती माधवरावांचा संशय चित्ती म्हणे बळकावया माझी पोथी बाबांना मध्यस्थी घातले सोनामुखीची वार्ता विसरला माधवरावांवरी घसरला वृत्ती प्रकोप अनावर झाला उदंड वरसला वागडंबर पोटदुखीचे हे ढोंग सगळे तुवाच बाबांस उद्युक्त केले माझ्या पोथीवर तुझे डोळे हे न चाले मज पुढे नावाचा मी रामदास निधडा पोथी न देता गुणा धडा पहा हे मस्तक फोडीन तुझ पुढा घालीन सडा रक्ताचा तुझा माझे पोथीवर डोळा स्वयेच रचून या कवटाळा घालिसी सकळ बाबांचे गळा नामा निराळा राहून माधवराव बहु समजाविती रामदासा नाही शांती तव माधवराव सौम्य वृत्ती काय वदती ते परिसा मी कपटी हा माझे माथा मारू नको रे प्रवाद वृथा काय तुझ्या त्या पोथीची कथा नाही दुर्मिळता तियेला तुझ्याच पोथीला काय सोने किंवा हिरकणी जडली नेणे बाबांचाही विश्वास जेणे धरिसी न जिणे धिक तुझे पाहुनी तयाचा अट्टाहास बाबा मधुर बोलती तयास काय बिघडले रे रामदास व्यर्थ सायास का वहासी अरे श्यामा आपलाच पोरगा तू का शिरा ताणीसी उगा किमर्थ इतका कष्टसी वा उगा तमाशा जगा दाविशी ऐसा कैसा तू कलह तत्पर का न बोलावे मधुरोत्तर अरे या पोथ्या पढताही निरंतर अजूनी अंतर अशुद्ध प्रत्यही अध्यात्म रामायण पढशी सहस्रनामाचे आवर्तन करीशी तरीही उच्छृंखल वृत्ती न त्यजिसी आणि म्हणविशी रामदास ऐसा कैसा तू रामदास तुवा सर्वार्थी असावे उदास परी तुटे ना पोथीचा सोस काय या कर्मास सांगावे रामदासी नसावी ममता सान थोरी असावी समता त्या तुझी या पोरासी विषमता झोंबसी हाता पोथीस्तव जा बैस जाऊनी स्थानावरी पोथ्या मिळतील पैशा पासरी माणूस मिळेना आकल्पवरी विचार अंतरी राखावा तुझ्या पोथीची काय महती शाम्याला त्यात कैची गती उचलली ती म्याच आपमती दिधली तयाप्रती मीचती तुला ती तो मुखोद्गत शाम्यास द्यावी आले मनात वाचील ठेवील आवर्तनात कल्याण अत्यंत होईल काय त्या वाणीची रसाळता मधुरता आणि कनवाळुता तैसीच स्वानंद जळ शीतळता अति अपूर्वता तियेची रामदास उमगला चित्ता म्हणे माधवरावांस फणफणता घेईन बदला पंचरत्नी गीता हे तुझं आता सांगतो रामदास इतुका निवळला माधवरावांस आनंद झाला एकच काय मी 10 तुझला गीता बदला देईन असो पुढे तो तंटा निवाला गीता ग्रंथ जामीन राहिला देव गीतेचा ज्याते न कळला गीता कशाला तयास साई सन्मुख अध्यात्म रामायण पाठावर पाठ करी जो जाण त्या रामदासे साईंची तोंड देऊन करावे भांडण का ऐसे हे तरी म्या कैसे वदावे दोष कोणास कैसे द्यावे झाले ते प्रकार जरी न व्हावे महत्व ठसावे कैसेनी इतुका झगडा लाविला ज्याने बाबांचेही घालविले दुखणे कल्याण आहे माझे जेणे अलौकिक देणे साईंचे जरी न होता हा सायास बसतान माधवरावांचा विश्वास खरेच चढतेन अक्षर जिभेस पाठची तयास होते ना ऐसा हा साईनाथ प्रेमळ खेळिया परमार्थाचा दुर्मिळ दाबील केव्हा कैसी कळ करणी अकळ तयाची पुढे श्यामाची निष्ठा चढली दीक्षित नरक्याही संथा दिधली अक्षर ओळख करून घेतली पोथी चढली जिभेवर
असो हा माधवरावांचा वाद, साई शुद्ध बोधानुवाद, परमानंदपूर्ण हा विनोद, निर्विवाद सुखदायी. तैसेच ब्रह्मविद्या अभ्यासिती, तयांची बाबांस मोठी प्रीती, प्रसंगोपात्त अभिव्यक्ती, दाविती कैसी अवलोका. एकदा जोगांची आली बंगी, शिर्डी पोस्टात टपाल मार्गी, स्वीकारावया तया जागी, लागवेगी निघाले. पुस्तक पाहती तो ते भाष्य, लोकमान्यांचे गीता रहस्य, बगलेस मारून मशिदीस, दर्शनास पातले.